नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य, कॅमेरामन सतीश आणि रोहितसह आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. सध्या महाराष्ट्रामध्ये एक प्रकरण जबरदस्त गाजतंय ते म्हणजे नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातचं. हा अशोक खरात स्वतःला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास, ज्योतिषाचा तज्ञ, अंकज्योतिषशास्त्राचा तज्ञ, एक मोठा चमत्कारी त्याच्याकडे चमत्काराची क्षमता असल्याचा दावा करायचा आणि त्यातून त्याने अतिशय कोट्यवधींची माया देखील उभी केली होती आणि अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याच्या घटना सुद्धा समोर यायला लागलेल्या आहेत. ह्याचे सगळे दागेबंदे अनेक राजकारण्यांचे होते, अनेक मोठ्या उद्योगपतींचे होते. सगळ्याच बाबतीत त्याचं संपूर्ण वरती ज्याला आपण म्हणतो, की वरपर्यंत त्याची पोच होती आणि यातून या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला अनेक राजकीय वरदहस्त लाभल्यामुळे तो इतके वर्ष बचावात राहिला आणि या सगळ्या गोष्टी निर्धोकपणे होत राहिल्या. अचानक त्याच्याचकडे काम करणाऱ्या एका ऑफिस बॉयने केलेल्या करामतींमुळे त्याचं सगळं बिंग फुटलं आणि आता त्याला अटक झालेली आहे आणि सध्याची बातमीनुसार त्याला 29 मार्चपर्यंत नाशिक जिल्हा न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. एकूणच हे प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि या गंभीर प्रकरणावरती चर्चा होणं गरजेचं आहे आणि याच्यातल्या सगळ्यात महत्वाचे काही मुद्दे आहेत, की हा तांत्रिक बाबा होता, हा विकृत होता, पण त्याच्याकडे लोक जाणं जात होते. इतक्या लोकांच्या मनामध्ये त्याने घर केलं होतं. हे कसं काय झालं आणि कशा पद्धतीने समाजामध्ये आपल्या सगळ्या आपण जे सुशिक्षित लोक समाज म्हणू, सुसंस्कृत समाज म्हणवतो, त्यांच्या मनामागे त्यांच्या दृष्टीआड ही सगळी सृष्टी चालते तरी कशी, याचा पर्दाफाश आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यात सगळे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला समजून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्येष्ठ विधिज्ञ संजीव पुनाळेकर सर. सर, आपलं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. तर मला पहिलेच या पूर्ण प्रकरण जे अतिशय गंभीर आहे, अतिशय धक्कादायक आहे, या प्रकरणावरची आपली पहिली प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. प्रतिक्रिया अशी आहे, की हे धक्कादायक आहे, तेवढंच ते किळसवाणं आहे आणि संशयास्पद सुद्धा आहे. कारण या प्रकरणामध्ये 1-2 असे पैलू आहेत, की 29 डिसेंबरला एफ-आय-आर झाली होती पहिल्यांदा आणि ती खरातने केलं होती. आणि आता वर येते, की खरात हा प्रचंड प्रभावशाली व्यक्ती होता. त्यामधल्या व्यक्तींना जामीन झाले आणि त्यातल्या 2-4 विधानं अशी आलेली आहेत, की साधारणपणे 6-7 जानेवारीलाच एस-आय-टीला ठाऊक होतं, की त्या ठिकाणी सिक्रेट कॅमेरे लावलेले आहेत आणि तो जो ऑफिस बॉय नीरज जाधव जो गायब झाला, त्याबद्दलची माहिती 6 जानेवारीला त्यांच्याकडे होती. आणि त्याचबरोबर आरोपीने तो जो दिनेश मानाजी परब म्हणून एक आरोपी जो होता, ज्याच्या विरुद्ध खरातने आरोप लावले, त्यांनी विधान केलं होतं, की माझ्याकडे सेन्सिटिव्ह डेटा आहे आणि मग त्यांचे मोबाईल काही पोलिसांनी घेतले नाहीत असं ऑफिशियल रेकॉर्डमध्ये आहे. त्याचबरोबर दुसरा आरोपी जो होता जासूद नावाचा, तोही म्हणतो, की माझ्याकडे मोबाईल विचारले नाहीत. आता विचारले नाहीत, की विचारून घेऊन रेकॉर्डला आणले नाहीत पाहायला पाहिजे. त्यामुळे एकंदरीत किती नक्की व्यक्तिमत्व आहेत आपल्याला माहित नाही आणि आपल्याला खरं म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांचा मी कोणाला आरोप करत नाही, पण हेतू स्पष्ट नाही. आणि प्रकरण किळसवाणे वाईट यासाठी आहे, की या प्रकारे महाराष्ट्रासारख्या राज्यात घडावं. मी काय ते पुरोगामी वगैरे त्याच्यात जात नाही, की महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य आहे. पुरोगामी राज्यात घडत नाही. उलट पुरोगामीमध्ये अधिक वाईट प्रकार आपण बघतो फिल्म इंडस्ट्री. म्हणजे पेज 3 फिल्म आहे भंडारकरची. ते काय पुरोगामीच लोक आहेत ना सगळी त्याच्यातली. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रात वगैरे असं काही नाहीये. हा किळसवाणा प्रकार आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्रात घडायला नको होता आणि म्हणून ते लज्जास्पद आहे. त्याचबरोबर पोलिसांनी अधिक पारदर्शकता पण दाखवायला पाहिजे, ही प्रतिक्रिया आहे, की आज मी तेजस्विनी सातपुतेंचं निवेदन पाहिलं, की कोणाकडे माहिती असेल तर द्या. आता प्रश्न असा आहे, की त्यामध्ये फक्त नंबर दिलेले आहेत. ईमेल द्यायला पाहिजे. त्याची अॅक्नॉलेजमेंट मिळायला पाहिजे. तसं काही झालेलं नाहीये. म्हणजे फोनवरून प्रतिक्रिया द्या. तुम्ही साधा कॉल केलात तर त्याचा काही तुमच्याकडे पुरावा नाही, रेकॉर्ड ते व्हॉट्सअप केला त्याचाही काही रेकॉर्ड नाही. किती ऐकतील, कोण ऐकेल, म्हणजे हा प्रकार नाही. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी एक गांभीर्याचा अभाव आज सुद्धा मला दिसतो. त्यामुळे सरकारने अधिक गंभीर होऊन खरातला शिक्षा होईल पाहिलं पाहिजे. आणि एक प्रतिक्रिया अशी पण आहे, की यापूर्वी लक्ष्मण माने नावाचे एका जे समाजसेवक वगैरे म्हणवतात, त्यांच्यावर खटला झाला. त्यांना 4-5 महिलांनी आरोप केले. नंतर पुढे त्या महिलांच्या साक्षी फिरवल्या आणि ते निर्दोष सुटले. शासनाने अपील दाखल केलं. आता अपील एका दशकाहून अधिक काळ ते प्रलंबित आहे. म्हणजे तिथे काही होत नाही. लोकांचं लक्ष नाही लक्ष्मण मानेंसारख्या म्हणजे त्या अपीलावर. आता ते दोषी निर्दोष याच्यात मी जात नाही. पण ही संत प्रक्रिया आहे. त्यामुळे किती आता गाजावाजा माध्यमात झाला, तरी मनामध्ये एक भीती आहे, की खरात शेवटी सुटतील आणि खरात त्यांचं काहीच होणार नाही. ही माझी पहिली प्रतिक्रिया आहे. आणि फार धक्कादायक यासाठी आहे, की माध्यमं पण याला ना खूप सेन्सेशनलाइज करतायत. त्याच्या मुळाशी जात नाहीत. काही मूलभूत प्रश्न विचारले पाहिजे, ते विचारले जात नाहीयेत, की असं का घडलं, काय झालं आणि हे कसं टाळता येईल महाराष्ट्राला. म्हणजे काय एक भूमिका अशी आहे, की अंधश्रद्धा हे करा. पण अंधश्रद्धा एवढंच म्हणून हे चालणार नाही ना. त्याच्या पलीकडे जाऊन माणसाची जी हाव आहे, अंधश्रद्धा का होते, ह्या सगळ्या विषयात आपल्याला जावं लागेल आणि त्यात जाण्याची आता लोकांची तयारी नाही. लोकांना झटपट काहीतरी प्रसिद्धी पाहिजे आणि ते चुकीचं असं मला वाटतं. सर, हे प्रकरण जेव्हा फुटलं त्याच्यामध्ये समाज माध्यमांवरती त्या खरातचे 2 व्हिडिओज सगळीकडे 2 त्याच्यापेक्षा जास्त पण असतील, पण 2 जे व्हिडिओज सगळे प्रचंड पॉप्युलर झाले त्याच्यामध्ये जे अतिशय किळसवाणं, धक्कादायक जे काही कृत्य तो करतोय,
ते सगळं बघितल्यानंतर हादरायलाच झालं आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्यांची प्रतिक्रिया होती, की तो खरात हा विकृत आहेच. तो सगळे घाणेरडं कृत्य करतोच आहे. पण त्याच्याकडे जाणाऱ्या ज्या महिला होत्या, त्या सगळ्या सुसंस्कृत घरातल्या होत्या, त्या सगळ्या शिक्षित घरातल्या होत्या. त्यांना त्याच्या अत्याचारांना का बळी पडल्या? काय झालं असं नेमकं, की त्या खरातलं असं काही सगळं करणं सोपं झालं आणि तो सगळ्या अत्याचारांना या सगळ्या महिला बळी पडल्या? नाही, याचं कारण ना माणसाची हाव. बघा, आपण सगळे धार्मिक आहोत. एकीकडे आता हल्ला असा सुरू होईल की अंधश्रद्धा वगैरे वगैरे. पण तुम्ही बघा, दोन प्रवाह आहेत. एक प्रवाह आहे तो भगवद्गीतेचा आहे आणि दुसरा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गीतेतल्या दोन प्रकारच्या साधना सांगितल्या. एक ज्ञानसाधना, कर्मसाधना. सावरकरांची ही दोन्ही गोष्टी होत्या, ज्ञानसाधना, कर्मसाधना. आणि म्हणून सावरकरांनी स्वतः अंधश्रद्धेला विरोध केला. म्हणजे याचा तर श्रद्धेला विरोध नाही केला. त्यांचं म्हणणं असं होतं की त्या कर्माची साधना करा, ज्ञानाची करा आणि लढा, क्षात्रधर्म पालन करा. गीतेत सुद्धा काय म्हटलंय, भगवान श्रीकृष्णांनी म्हटलेलं आहे, काही जणांचा विश्वास नाही बसणार. त्यात असं आहे की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की कर्मकांड किंवा फलश्रुतीच्या वाक्यांनी, वेदांमध्ये जी वाक्य आहेत त्यांनी बोललेली माणसं निन्या प्रकारचे कर्मकांड किंवा यज्ञ वगैरे करत राहून स्वर्ग आणि पृथ्वीची चक्रा मारत राहतात, ते मोक्षाला जात नाहीत. म्हणून हे अर्जुना, तू त्याच्यावर फारसा विश्वास ठेवू नकोस. पुढे जाऊन ते असंही म्हणतात की खरा जो ज्ञानी आहे, चमचाभर पाण्याचं जेवढं मूल्य चोहोकडे जलमय झालं असताना एखाद्याला असतं, चोहोकडे जलमय झाले चमचाभर पाणी, तितकंच खऱ्या ज्ञानी माणसाला वेदांचं मूल्य आहे. म्हणून तू मोक्ष प्राप्तीसाठी कर, हे भगवान श्रीकृष्ण सांगतात. दुसरे कोणी नाही, आणि ते पूर्णावतार आहेत श्रीकृष्ण. तीच गोष्ट स्वातंत्र्य सावरकरांनी सांगितली आहे. पण आज काय झालंय, त्याच्यापासून माणूस दूर गेलाय. म्हणजे ती धार्मिक माणसं आहेत, त्यांना पण काय पटपट कामं पाहिजे. त्यात राजकारणी तर आणि सगळ्यात पुढे आहेत. राजकारणात तर ते वी वॉन्ट रिझल्ट हे आज वाक्य झालेले आहे. सर्वसामान्यांना काही समस्या असतात आणि त्यातून हे नादाला लागणं, म्हणजे समस्या ज्या सोडवायच्या, ते आपलं प्रारब्ध स्वीकारून त्याच्याशी लढून सोडवायच्या नाहीत, तर त्याच्यावर काहीतरी उपाय निघाला पाहिजे. हे वाईट आहे. आपल्या धर्मात उपाय नाही आहेत का? उपाय आहेत ना. आपण नव्या वास्तूत जातो तर एक वास्तुशांती करण्याची पद्धत आहे. कोणीतरी मरण पावलं तर पितरांची आपण शांती करतो, कारण आत्म्यावर आपला विश्वास आहे. या प्रकारच्या याच्यामध्ये किंवा लग्न आपण कुंडली पाहून करतो किंवा मुहूर्त पाहून करतो, हे मिनिमम उपाय आहेत. हा ज्याच्या श्रद्धेचा विषय आहे. परंतु संपत्ती मिळवण्यासाठी किंवा पद मिळवण्यासाठी कोणाचा तरी बळी देणं, ह्या सगळ्या गोष्टींना खरे जे धार्मिक आहेत त्यांचा विरोधच आहे. आणि त्यामुळे याच्या नादाला समाज जो लागतो, खऱ्या धर्माच्या मार्गाला न गेल्यामुळे हे घडतंय. आणि याला राजकारणी फार मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत. म्हणजे आज जी राजकारण्यांची नावं येत आहेत, मी कोणा राजकारण्यांचं नाव इथं घेणार नाही, कारण अजून काही सिद्ध व्हायचंय. पण त्याचबरोबर नावं काय येत आहेत की यथा राजा तथा प्रजा. त्या रुपाली चाकणकरांचं नाव आलं, त्यांच्यावरचे आरोप खरे खोटे हे आता पुढे येईल उघडकीला. पण अशाच्या नादाला त्या लागल्या होत्या, त्यांना माहित नव्हतं का? आणि बरं, एखादा माणूस अत्यंत वाईट वागतो, नंतर तो आपल्याला भेटतो, काहीतरी रिफ्लेक्शन्स तुम्हाला येत असतील. साधं एक मूल आहे, त्याला तुम्ही उचलता, जर तुम्ही त्याला खसकन खेचलं, तर मुलाला सुद्धा कळतं की स्पर्श द्याला. तर ह्यांना कळलं नाही का? एवढी बुद्धिमत्ता आपल्या नेत्यामध्ये नव्हती का? हा विकृत माणूस दिसला नाही का? तर त्यामुळे मला हे वाईट वाटतं की याची माणसाची जी म्हणजे मी जे यातले बळी आहेत ना, त्यांचा सुद्धा त्यांना दोष देत नाही. ते बळी आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. पण त्यांचा सुद्धा दोष आहे. ते प्रत्येकाला प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही त्याच्याकडे कशासाठी गेलात? बाहेर सोल्युशन नव्हतं का? न्याय यंत्रणा नव्हती का? लोक नव्हते का? आर्थिक विकास करायला तुम्हाला काही दुसरं नव्हतं का? का गेलात तुम्ही? मूलबाळ होत नसेल तर मग का, म्हणजे डॉक्टरकडे का नाही गेलात? हे जे सगळे प्रकार आहेत ना, हे वाईट आहेत. आणि या म्हणजे एक वखवक जी समाजात निर्माण झाली आहे, ज्याचं प्रतीक आजचे राजकारण आहे, त्यातून हे घडलेलं असं माझं स्पष्ट मत आहे आणि ते त्याचं मूळ कारण आहे. सर, तुम्ही आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलात, की एक प्रकारची एक लालसा तयार झाली आहे, त्याच्यामुळे तशा गोष्टी होत आहेत. परंतु या सगळ्या समाजामध्ये एक अशी काय गोष्ट या सगळ्यांना एवढी प्रभावित करते, की त्या अशा बुवाबाजांच्या नादाला राजकारणी पण लागतात आणि सामान्य लोक पण लागतात? अशी काय गरज काय बनली आहे लोकांची, की त्यांना अशा सगळ्यांचा आधार घ्यावा लागतो? काय गरज बनली आहे? दोन गोष्टी घडल्यात ना. बरेच असे जे बुवाबाजी करणारी मंडळी आहेत, त्यांच्याकडे सेटलमेंट्स होतात. आता म्हटलं जाते की त्यांच्याकडे बडी बडी माणसं येतात, ते बड्यांनाच भेटतात आणि त्याच्यामध्ये तडजोडी करून देतात, काही गोष्टी ते घडवून आणतात. त्याचबरोबर दुसरंही असं आहे की धर्माच्या दृष्टीने तुम्ही म्हणाल तर लोकांना असं आहे की कार्य भुलेलासी वरलिया रंगा. साधं मंदिरांचं बघा ना, मंदिरामध्ये माणसाने मोक्षप्राप्तीसाठी गेलं पाहिजे, परंतु आज आपण काय म्हणतो, अमकीकडचा तो देव नवसाला पावतो. अगदी आपण बघा, सार्वजनिक गणपतीमध्ये आपण म्हणतो, आज जर स्वातंत्र्यवीर सावरकर असते तर त्यांनी याचा विरोध केला असता की सार्वजनिक गणेशोत्सवाचं जे उद्दिष्ट आहे ते लोकांनी एकत्र आरती करावं, आणि संघटने आहेत, तिथला गणपती नवसाला कसा पावेल? हे कसं घडेल? कारण ती मूर्ती आपण बनवतो, तेवढी पूजा करतो, लोकांना एकत्र आणण्याचा, आणि त्याच्यानं तो गणपती हे सार्वत्रिक तत्व आहे. गणेश नवसाला पावतो इथपर्यंत ठीक आहे, पण अमुक ठिकाणचा पावतो, म्हणजे ह्या प्रकारच्या गोष्टींवर लोकांचा विश्वास बसतो. आणि लोकांना पण ते पाहिजे असतं की नवसाला पावणारा देव पाहिजे किंवा स्ट्रॉंग देव पाहिजे. ह्या गोष्टी आहेत, या अतिशय वाईट आहेत आणि याचं कुठेतरी धर्मजागृती त्याची व्हायला पाहिजे. पण इथं काय घडतं तुम्हाला गमत सांगतो, हे जे नवसाला पावणारे गणपती आहेत ना, त्यांची मंडळं बघा.
त्याच्यामध्ये सगळ्या पक्षाची मंडळी दिसतात. आज तुम्ही खरातला दोष देताय. पण माझा सरळ प्रश्न, मी कोणाचं नाव घेणार नाही. जी टॉपची 2-3 मंडळी आहेत त्याचं तुम्ही ना जरा कार्यकारी मंडळ बघा. त्यामध्ये काँग्रेस, एनसीपी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, त्याच्यानंतर एनसीपी शरद पवार गट आणि एनसीपी अजित पवार गट, मनसे, सगळ्यांचीच माणसं आहेत. म्हणजे बरोबर मोजून घेतली. म्हणजे राजकारणी सगळे तिथं आहेत, ते दिसत नाही का? म्हणजे खराची पहिलं पाऊल आणि ते तिकडे पडलेलं आहे की राजकारण्यांच्या एकजुटीने अशा प्रकारची बुवाबाजी आज सुरू आहे. सर, तुम्ही आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आपण पहिल्यापासून उल्लेख करत आहात की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जो उपदेश लोकांना करत होता किंवा तो विचार लोकांसमोर मांडला, आज तुम्हाला असं वाटतं का की सावरकरांच्या विचारांचीच आज खरी गरज आहे आणि त्यांच्या विचारांवर चाललं तरच ह्या सगळ्या गोष्टींमधून आपण सुटू शकू किंवा या सगळ्या गोष्टींवर उत्तर शोधू शकू? आपल्याला काय वाटतं? खरोखरच वाटतं. बघा, स्वातंत्र्य सावरकरांचं एक वैशिष्ट्य असं आहे ना की खरा नेता तोच असतो जो अप्रिय गोष्ट सांगतो. स्वातंत्र्य सावरकरांनी काय केलं पहा. ज्या वेळेला सगळा देश गांधींच्या मागे वेड्यासारखा जात होता त्यावेळेला त्यांनी हिंदुत्वाचा विचार मांडला. कठीण होता, त्यांनी मांडला. ज्या वेळेला ते रत्नागिरीला होते त्यावेळेला त्यांनी अस्पृश्यतेच्या विरुद्ध लढा दिला. कठीण होतं, त्यांनी तो दिला. ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला 14 जाळ्याचा, त्यावेळेला स्वातंत्र्य सावरकरांची भूमिका महत्वाची होती. हे इतिहासात नोंद झालेली याची. स्वातंत्र्य सावरकरांनी त्यांचं सहाय्य केलेलं आहे त्या प्रकरणात. म्हणजे तुम्हाला असं दिसतं की अप्रिय सत्य सांगावं लागतं. एकेकाळी जयप्रकाश नारायणांनी सांगितलं होतं. दुसरी साधं उदाहरण घ्या. आता मध्यंतरी असं घडलं, तुम्ही पाहिलंय की तो 1.5 लाखाचा काहीतरी मोबाईल आला, त्याच्यावर सगळ्यांच्या उड्या पडल्या, तरुण पिढी सगळी गेली, रांगा लागल्या, मारामाऱ्या झाल्या, लोकांनी लोन घेतली. एका तरी नेत्याने असं म्हटलं का की तरुण पिढीना सगळं अष्टपैलुत्व त्या मोबाईलमध्ये पाहिजे आहे, पण तरुणांना तुम्ही अष्टपैलू व्हा, शास्त्र धर्म शिका, तलवार शिका, एअरगन शिका, सायकल चालवायला शिका, पोहायला शिका किंवा काही तुमची स्किल शिका. तुम्ही अष्टपैलू नाही आहात आणि तुम्हाला मोबाईल अष्टपैलू पाहिजे आहेत, हे तुमच्या वासनेचं लक्षण आहे असं म्हणण्याचं धैर्य एका तरी भारतीय नेत्यामध्ये होतं का? आज जर का स्वातंत्र्य असतं तर त्यांनी ते सांगितलं असतं. त्यांनी त्यावेळेला लोकांना सांगितलं की लेखण्या मोडा आणि तलवारी हातात घ्या किंवा बंदुका हातात घ्या, हे म्हणायला धैर्य लागतं. आणि ते त्यांनी त्या काळात म्हटलं ज्या काळात त्यांच्यावर हे शिक्का मारायला तयार होते आणि त्यांचा संदेश बरोबर निघाला. ज्या वेळेला त्यांनी हे संदेश दिला त्यानंतर जे मराठी तरुण जे सैन्यात गेले, लढले, त्याचा परिणाम काय झाला की आज महाराष्ट्रामध्ये अजूनही शास्त्र धर्म बाकी असेल तर स्वातंत्र्यवीरांमुळे बाकी आहे. म्हणजे अप्रिय सत्य सांगण्याची राजकारणाची तयारी नाही. आणि म्हणून आज सावरकरांना आपण फार मिस करतो. आपण त्यांना अक्षरशः त्यांची उणीव भासते, कारण आज ते असते ना त्या विषयावर ते बोलले असते. दुसरं उदाहरण देतो तुम्हाला. आज राजकारण्यांची नाव कोणी तरी म्हणलं एप्स्टीन फाईल आहेत. आज मी बघितलं, म्हणजे नाव घेत होतं मुक्ता दाभोळकरांची प्रतिक्रिया, एप्स्टीन फाईल. अरे एप्स्टीन असेल, जर तुम्ही रासपुटीन एखाद्याला म्हणत असाल त्याचा झार कोण? रासपुटीनचं झार कोण ते सांगा. तुम्ही म्हणाल गोबेल्स, तर गोबेल्सचा हिटलर कोण सांगा. शकुनी, कोणाचं शकुनी? दुर्योधन कोण? तुम्ही एप्स्टीन म्हटले ना, घ्या ना 5 राजकारण्यांची नाव, घाबरता कशाला? स्वातंत्र्यवीर असते तर त्यांच्या अनुयायांपैकी नावं घेतली गेली असती. मी तुम्हाला अजून सांगतो की जसं पंडित नथुराम गोडसे आरोप झाले, ते आरोप पंडित नथुरामांवर सिद्ध झाले, अजूनही स्वातंत्र्यवीरांचं नाव घेतात. परंतु पंडित नथुराम त्यांना मानत होता, हे का त्यांचा दोष नाही, पण त्याचे अग्रलेख वाचा. त्यामध्ये त्यांनी अप्रिय सत्य त्यामध्ये मांडली आहेत अग्रणीमध्ये. म्हणजे अप्रिय मांडायला फार धैर्य लागतं. आणि दुर्दैवाने आज कुठच्याच पक्षामधला राजकीय नेता असा नाही की लोकांना अप्रिय सत्य सांगेल. सगळं लोकांना याचं राजकारण चाललेलं आहे आणि याच्यामध्ये खरी गोम आहे. आणि असे बाबाबुवा जे पुढे येतात ते त्यामुळे पुढे येतात, कारण राजकारणी यांच्यावर वचक ठेवू शकत नाहीत. म्हणजे हे असं उथळ नाही आहे की मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला कोणीतरी बाबा गेला, त्यात काही चुकीचं नाही, कारण त्यांची श्रद्धा आहे. मूळ मुद्दा असा आहे की अशा माणसांच्या तक्रारी ते का दाबतायत. या अशोक खराची तक्रारी वारंवार येत होत्या. आता रुपाली चाकणकर घ्या, मी तुम्हाला उदाहरण देतो. या रुपाली चाकणकरांनी काय केलं, ज्या वेळेला जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध एक विनयभंगाची तक्रार झाली, त्यावेळेला जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीने पत्र लिहिलं, माझ्या पतीवर अन्याय होतोय. म्हणजे पुरुषावर अन्याय होतोय असं पत्र कोणाकडनं होतंय? स्त्रीकडनं. आणि महिला आयोगाने त्याच्यावर चौकशीचे आदेश दिले. किती वाईट होतं, म्हणजे अधिकाराचा भंग होता. तोच प्रकार त्यांनी खरातबाबत केला. म्हणजे मुळात रुपाली चाकणकरांना ते पद कसं मिळालं, तर आज असं भासतं की त्यामध्ये सुद्धा खरातांचा हात होता. मग असं जर घडत असेल, या प्रकारे हे पदांमध्ये सुद्धा गुरु आणि बाबा बोलत असतील, तर या महाराष्ट्राला देव सुद्धा वाचवू शकणार नाही. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे ना, की पैशाचा व्यवहार, राजकीय पदांचा व्यवहार, हा दोन्ही सुद्धा या बाबांच्या माध्यमातून घडतोय. ते कंड्यूट आहेत. तर हे कंड्यूट बनण्याची प्रक्रिया अशोक खराच्या निमित्ताने प्रकर्षाने आलेली आहे. आणि म्हणून आता मग जितेंद्र आव्हाडांचं आणखी काय ट्विट आलेलं आहे. ते म्हणाले, मी त्यांना भेटायला निघालो होतो पण ऐन वेळेला परत यावं लागलं. अगदी गोम तुम्हाला मी सांगतो, जितेंद्र आव्हाड हे काय लिहिलं आहे, तर ते कॉल झालेले आहेत. म्हणजे खरात बरोबर त्यांचे कॉल झालेत म्हणून ते म्हणतायत. पण 3-4 वर्षांतर तर रोमिंग उपलब्ध नाहीये. ते भेटले की नाही आपल्याला कुठे माहिती आहे. ते म्हणतात मी शहापूरपर्यंत गेलो. आता ते शहापूरपर्यंत गेले की नाशिकपर्यंत गेले आपल्याला नाही माहिती. ते नाकारतात, तर आता सिद्ध होऊ शकणार नाही, कारण आता रोमिंग मिळत नाही 3-4 वर्षानंतर. पण जे सीडीआर आहेत त्यावेळेला बोलणं झालंय, म्हणजे कोणीतरी हे काढू नये की अशोक खरातांची तुम्ही बोलत होता ना, म्हणून ही पळवाट काढलेली आहे त्यांनी. ते म्हणजे तुम्ही अशोक खरातांची बोललात का, मग त्यावेळेला तुम्ही प्रश्न का नाही विचारलात, तुम्ही का नाही चौकशी केली, तुम्ही चालला होतात, म्हणजे तुम्ही सुद्धा अंधश्रद्धाळू आहात. कबूल करा की तुम्ही अंधश्रद्धाळू आहात.
म्हणून या बाबतीमध्ये राजकारण्यांना दोष दिला पाहिजे आणि अशामध्ये राजकारणी जे आज सत्तेला लालसेने आहेत त्यांच्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा त्यांच्या विचारांची माणसं आज दुर्दैवाने नाही आहेत आपल्यामध्ये. ती असती तर आज हा प्रसंग ओढावला नसता, ही मी तुम्हाला सांगतो. सर, आपण आतापर्यंत या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतोय, कायदेशीर बाबींबद्दल तुम्ही सांगितलं. पण आता हे सगळं प्रकरण उघडकीस आलंय, रोज नवीन नवीन खुलासे त्याच्यामध्ये होत आहेत. मुळात तुम्हाला एक कायदेतज्ञ म्हणून मला प्रश्न विचारावासा वाटतो, की आता या सगळ्या प्रकरणाचं पुढे होणार काय? तुम्ही मगाशी एक भीती बोलून दाखवली, की कदाचित हा सुटूही शकतो, की आधी केस प्रलंबित ठेवून त्याला ते सगळं काय आपण जे रखडगाडं असतं तसंच चालू ठेवलं जाईल. नक्की काय होईल? या प्रकरणाचं पुढे काय होणार? ज्या प्रकारे आता 2 दिवस रिपोर्टिंग येत आहे की काही चॅनलवर असं दाखवतात की जो नीरज जाधव जो पळालेला आता सापडलाय तोच मास्टर माइंड असं दाखवत आहेत. या 2 आरोपी जे होते म्हणजे ज्यांच्या विरुद्ध खरात आणि 29 डिसेंबरला आरोप केले त्यांचे मोबाईल तपासले किंवा त्यात काही मिळालं काही पोलीस सांगत नाहीयेत. बरं 6 तक्रारी आल्या, एवढे व्हिडिओ आहेत, त्यांना संपर्क पोलिसांनी केल्याचं काही दिसून येत नाही. मग एव्हाना 100 एफ व्हायला पाहिजे होते. आता प्रश्न असा आहे की जेव्हा खरातांविरुद्ध खटला चालेल तेव्हा त्या महिलांनी जर आपली बाजू बदलली, जसं लक्ष्मण मानेंच्या प्रकरणामध्ये घडलं होतं की त्या महिलांनी आपला पक्ष बदलला आणि त्यांनी सांगितलं नाही आम्हाला साक्ष द्यायची नाही आता, आणि त्यांनी म्हणजे फुटीर झालाय, स्वतःच्याच विरुद्ध त्यांनी दिली, खोटी साक्ष त्यांची होती ती, आणि त्यांनी म्हटलं आम्ही दबावाखाली वगैरे ते एफ आय आर केले. असं यामध्ये घडण्याची मला फार भीती वाटते. म्हणजे शेवटी असं होईल की हे AI जनरेटेड असं म्हणतील. मध्यंतरी असं घडलंय, काही व्हिडिओ आले, एका दिल्लीतल्या बड्या राजकारणाचा व्हिडिओ आला, त्याने जाऊन स्टे घेतला, एक बडा वकील होता तो आणि फार मोठा वकील, काँग्रेसचा प्रवक्ता वगैरे पण होता, आणि त्याचे असे एका स्त्री वकिलाबरोबर बीभत्स व्हिडिओ आले. त्याने काय केलं, एका आपल्या नोकरावर केस घातली आणि एक स्टे घेऊन टाकला की हा व्हिडिओ कोणी दाखवू नये, नोकरांनी किंवा त्याच्या कोणी एजंटने, आणि मग सगळ्यांना आदेश देऊन तो व्हिडिओ युट्यूबवर काढला. आणि आता प्रकरणात असं आहे की त्या स्त्रीचं त्यांनी शोषणच केलं होतं, कारण त्याला त्याच्याबरोबर वाईट प्रकारे सेक्स त्या बाईने केला, अत्यंत किळसवाणा प्रकार होता. तेव्हा ती त्या वकिलाला ती विचारते की तू मला हायकोर्टाचा जज बनवशील ना, म्हणजे किती विकृत आहे. म्हणजे आता हा जो वकील आहे, बडा वकील आहे, याचं महिन्याचं उत्पन्न 7-8 कोटीचं आहे, हा वरच्या सर्कलमध्ये आहे, आणि असा वकील त्या बाईला असं म्हणतो की मी तुला हायकोर्टाचा जज बनवीन. यामध्ये हायकोर्टाची सुद्धा बदनामी किंवा बेअदबी झालेली आहे, आणि हे त्याने त्या स्त्रीचं शोषण केलं, अशा 100 स्त्रियांचं केलं असणार. पण आता बोलणार कोण, कोण पुढे येणार? आणि उद्या ती स्त्रीच म्हणाल की नाही मी माझ्या स्वेच्छेने गेलो, तर तुम्ही काय करणार? तक्रार तर घेऊ शकत नाही, त्यांची मर्जी, दोघे राजी आहेत, तर तुम्ही काय करणार? म्हणून या बाबतीमध्ये असं घडलं की त्या स्त्रिया आहेत, आणि म्हणून मला भीती हीच वाटते की एव्हाना 6 एफ का 58 सापडले आणि मग आले की 200 सापडले, 100 स्त्रियांना संपर्क का नाही केला? बरं, मग यामध्ये सरकार असं का नाही म्हणत की स्त्रियांनी पुढे यावं, या क्रमांकावर कुणाला काय माहित असल्यास कळावं, आम्ही स्त्रियांना संपर्क करू. SIT बसली आहे, ते व्हिडिओ आहेत, ते काय आम्हाला तुम्ही बघावे अशी परिस्थिती नाही. जे 2 व्हिडिओ आलेत ते अतिशय किळसवाणे आहेत. पण यामध्ये त्या स्त्रियांना गाठून त्यांना सांगणं की तुम्ही निर्भय व्हा, तुमच्यावर अत्याचार झालाय, भले काही वेळ बाबतीत तुमच्या संमतीने झालं असं वरकरणी वाटत असेल, पण झालाय तो अत्याचारच झालाय, जागे व्हा, हे कोणी करत नाही, आणि हे करण्याची गरज आहे. आणि अशी विधानं मला राजकारण्यांकडून अपेक्षित होती. राजकारणी काय म्हणतात बघा, सगळेच राजकारणी ते म्हणतात कायद्याचं होईल, जे काय होईल. एक राजकारणी असं म्हणतोय का हो की यातल्या स्त्रियांनी माझ्याकडे यावं, मी तुमच्या चेहऱ्यावरती हे ठेवीन, एक काय म्हणतात त्याला, मास्क, आणि तुम्हाला उभं करीन आणि मी बघीन की घरातला शिक्षवाल मी आहे. एक राजकारणी म्हणालाय का हो? एक म्हणू देत की त्या स्त्रियांनी माझ्याकडे या आणि मी बघीन तुमचं कसं होत नाही. मग SIT योग्य काय ते करील. हा जो बनावटगिरी चाललेली याच्याशी काही मी सहमत नाही. माझ्या मनामध्ये भीती आहे की प्रकरण दडपलं जाईल, दाबलं जाईल, कारण आपण असे इतर बरेच पोलीस अधिकारी बघितले, ते नंतर वाचले आहेत, आणि याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होतोच, आणि एकेकाळी विरोधक आहेत तेही त्या बाजूला येतात. त्यामुळे मला या प्रकरणाबद्दल एक वकील म्हणून आणि एक नागरिक म्हणून पूर्णपणे मी संशय बाळगतो, आणि सगळ्याच राजकारण्यांबद्दल बाळगतो. हे प्रकरण दडपलं जाईल असा माझा थेट अंदाज आहे. मी आरोप करत नाही, परंतु ज्या प्रकारे चाललंय, आणि राजकारण्यांचं वर्तन विशेष करून, एरवी राजकारणी काय म्हणतात माझ्याकडे या, का म्हणत नाहीयेत? विरोधी पक्ष सुद्धा म्हणत नाहीयेत. बघा, ते टीका करताना राजकीय टीका करतात नावं घेऊन, याच्या घरी तो कसा भेटला, या राजकारणी कसं भेटला. अहो म्हणा ना तुम्ही, राहुल गांधी का नाही म्हणत? आणि बघा त्यावेळेला खरं तर ते जे पाण्याचं कनेक्शन दिलं होतं ते मागच्या सरकारच्या, म्हणजे उद्धव ठाकरेंचं सरकार असताना जयंतराव पाटलांनी दिलं होतं एनसीपीच्या. तेव्हाही संपर्क होता. गोदावरीचं पाणी दिलं, 40 किलोमीटर दूर नेऊन त्यांना पाणी दिलं, स्वस्तात दिलं. कशा प्रकारे शेतकऱ्यांना लुबाडलं तुम्ही? आज त्यांच्या पक्षाचे नेते म्हणतात का माझ्याकडे या, कोणी म्हणत नाहीये, आणि हे फार घातक आहे. म्हणजे सगळे लोक ना कुंपणावर बसून लढतायत, आणि माझ्यासारख्या माणसाने किंवा तुमच्यासारखे म्हणून काही उपयोग नाही, कारण आपली तेवढी ताकद नाहीये. आपली तेवढी असं बघा, मनसेसारखा पक्ष काय म्हणतो, मराठीवर नाही जावा, थेट माझ्याकडे या. अशा स्त्रियांना आवाहन करणारं एक मला कोणाचं दाखवा की माझ्याकडे या, मी तुम्हाला उभं करेन. कोणी तसं म्हणत नाही ना. स्त्रियांसारखे भल्या स्त्री नेत्या कित्येक आहेत मोठ्या मोठ्या पक्षामध्ये, त्या म्हणत नाहीत. थोडासा आवाज रुपाली टोमरे त्यांनी उचललाय, त्याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे.
त्यांनी आवाज उचललाय, त्यांच्या एका पक्षातून उचललाय, त्या अभिनंदनाला पात्र आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, त्यांनी खरं म्हणजे भाजपसारख्या पक्षामध्ये जायला पाहिजे. त्यांची गरज आहे आज रुपाली ढोंबरेसारखं. असं माझं व्यक्तिगत मत आहे. तुम्ही मतभेद असू शकतो, पण अशा अशा कडक बाईला, अशा कठोर स्त्रीला पद मिळाली होते तर मला नवल वाटत नाही. अशाने घ्यायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. सर, आपण दरवेळेला वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करत असतो. पण आज महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय होता आणि त्याचे गंभीर विषय आहे आणि त्याच्यामध्ये अनेक जीव त्याच्यामध्ये टांगणीला लागलेत असं म्हटलं तर हरकत नाही. अजून किती काय गोष्टी त्याच्यामध्ये निघतील ह्याच्याबद्दल आता माध्यमातून हळू-हळू कळेलच आपल्याला सगळ्या गोष्टीचा तपास पुढे जाईल तशा आपल्याला गोष्टी समजणारच आहेत. आपण परत एकदा त्याच्यावरती आपण चर्चा करायला नक्कीच बसू. पण तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिली ह्याबद्दल हिंदुस्थान पोस्टतर्फे आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद सर. ते हे होते संजीव पुनाळेकर सर. त्यांनी आपल्याला या खरात प्रकरणाबद्दल त्यांनी आपल्याला जी आत्ता माहिती आहे त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये जी एक काय आपण दडलेली भीती आहे, ती आज आपल्यासमोर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि यातनं आपल्याला या माध्यमातनं किमान एक छोटासा प्रयत्न का होईना जागा करण्याचा प्रयत्न केला आणि या माध्यमातनं आपल्याला सगळ्या गोष्टी सत्य सांगण्याचा प्रयत्न केला. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook पेजला लाईक, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.